परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या R4 रेसिपी चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत बांगड्याची रेसिपी। बांगड्याच्या रेसिपीमध्ये आपण आज काय करणार आहोत, स्टफ भरलेला बांगडा। हे बघा, त्याच्यासाठी आपण असे 3 बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे दोन्ही साइडनी कट केलेले आहेत। असे दोन्ही साइडनी कट केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। असे दोन्ही साइडनी कट केलेले आहेत आणि मसाला ह्याच्यात भरता यावा म्हणून असे साइडली हलके असे कट केलेले आहेत। आता ह्याच्यासाठी भरण्यासाठी जो बांगडा मसाला लागणार आहे ना, बांगड्याच्या आत भरण्यासाठी, त्याची आता आपण तयारी करूया। आता हे बांगड्याची रेसिपी आपण जो करणार आहोत ना, स्टफ बांगडा, त्याच्यासाठी पहिले बांगडे आपण मॅरिनेट करूया। त्याच्यासाठी मी बांगड्यांना थोडंसं असं मीठ लावून घेते, थोडीशी हळद, थोडासा आपला घरगुती हा लाल मसाला, कोकणी मसाला आहे। आणि आता हे थोडंसं कोकमाचं आगळ घेतलंय, हे एवढं झाकण भरून घेतलंय। आणि आता हा मसाला याला पूर्ण आहे ना लावून पूर्ण मॅरिनेट करून साईडला ठेवूया। आणि आता आपण ह्या बांगड्याच्या आतमध्ये जो मसाला आपल्याला भरायचा आहे, स्टफ करायचं आहे आतमध्ये, त्याचं प्रिपरेशन बघूया। हे बघा, आता तुम्ही बघू शकता आपण बांगड्याच्या आतमध्ये जो स्टफ करायचा आहे ना मसाला, त्याचं प्रिपरेशन करतोय। त्याच्यासाठी मी एवढं छोटं असं आलं घेतलं, छोटा तुकडा आल्याचं घेतलं, 1 मिरची, आणि ऑलरेडी आपण लाल मसाला लावलेला आहे बांगड्यांना, जास्त तिखट नको व्हायला। थोडीशी कोथिंबीर, चिंच घेतलेली आहेत आणि ओलं खोबरं, आणि त्याचबरोबर 1 चम्मच जिरं। बस हा एवढाच मसाला असेल आपला बांगड्याच्या आतमध्ये स्टफ करण्यासाठी। आणि चवीनुसार मीठ, ह्याच्या मसाल्यामध्ये पण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। हा बघा मसाला आता आपण पाणी न टाकता हा वाटून घेतला। आता त्याच्यामध्ये चवीनुसार, मी ऑलरेडी बांगड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, तर ह्याच्यानुसार चवीनुसार मीठ घेते, अगदी थोडं। बघा मी साईडला काढलं अगदी थोडं। आता हे बिना पाणीने वाटायचं, पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं। तर हे एकदमच बघा कोरडं आहे, अगदी जर हे मिक्सरला वाटलं जात नसेल तर 2 चम्मच पाणी वापरा, त्याच्या व्यतिरिक्त पाणी वापरायची गरज नाही। असे हे बघा कट केलेले बांगडे आहेत, मसाला आपण लावून ठेवलेला आहे याच्यामध्ये। आता हा जो मसाला आपण वाटून घेतला आहे ना, हा जो मसाला आपण जो वाटून घेतला आहे ना, तो आता इथे असा मस्तपैकी भरून घ्यायचा। दोन्ही साईडनी, जास्त नाही भरायचं जेणेकरून मसाला बाहेर येईल, असा हा दोन्ही साईडनी हे बघा असा भरून ठेवायचा। हे असे सगळे बांगडे आपल्याला असेच भरून ठेवायचे। आता तुम्ही बघू शकता आपण पूर्ण मसाला बांगड्यामध्ये स्टफ केलेला आहे। आता आपण हा बांगड्याला मस्त असा रवा लावून घेऊया, एकदम कट टू कट भरून घ्यायचं नाही जेणेकरून मसाला बाहेर येईल। असा हा रवा आपण लावून घेऊया। आणि आता असा हा रवा लावून घेतला की तेलामध्ये तळून घेऊया। बघू शकता तुम्ही तेल गरम होत आलंय, गॅस आपली फास्ट आहे, तेल गरम होत आलंय। बघू शकता हे तेल गरम झालंय। आता गॅस मी स्लो करते आणि आता हे जे आपण रवा लावलेला होता ना बांगडा, अलगद असा तळून घेऊया। अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व बांगडे तळून घेऊया, पहिली एक साईड मग दुसरी साईड। हे बघा, आता आपण प्रॉपर असे सगळ्या बांगड्यांना रवा लावून आपण तळायला टाकले तव्यामध्ये। असे शॅलो फ्राय करतो, डीप फ्राय नाही आहे हे। आणि आता हे डीप फ्राय गॅस पण बघा फास्टच केलं आहे। असे 2 मिनटं एक साईडने शिजले की आपण टर्न करायचे, तर दुसऱ्या साईडने पण शिजून घ्यायचे, प्रॉपर असे तळून घेऊया। तुम्ही आता बघू शकता मी बरोबर 2 मिनटं एक साईडने प्रॉपर बांगडे तळल्यानंतर आता बांगडे पलटलेले आहेत। बांगडे आहे ना तुम्ही पहिले गॅस फास्ट करा, ते प्रॉपर शिजून द्या, तळले जाऊन देत, आणि मग थोडीशी स्लो करा, आणि मग ते बरोबर 2 मिनटानंतर मी ते टर्न केले, पलटलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता आपले बांगडे प्रॉपर पद्धतीने आता चांगले तळले गेलेले आहेत, आणि वरती गार्निशिंगला मी कोथिंबीर ठेवलेली आहे। मस्त असे झटकेपट भरले बांगडे, भरिलो बांगडो म्हणजे मोस्टली आहे ना ही गोवन स्टाईल रेसिपी आहे, पण एकदम क्विक आणि इन्स्टंट झाली। त्याच्यासाठी मसाला जो आपण घेतला त्याच्यामध्ये आपले खूप बेसिक मसाले होते, अद्रक, हिरवी मिरची, ओलं खोबरं, थोडंसं जिरं, थोडंसं चिंच, आणि दुसरी अजून एक गोष्ट, मी लसूण स्किप झालेलं, पण मी मसाल्यामध्ये लसूणही घेतलेले आहेत।
तर ते फक्त सांगते, कारण मी मसाल्यामध्ये दाखवताना इन्ग्रेडियंटमध्ये लसूण नव्हते, पण नंतरला मी वाटपामध्ये आठवल्यानंतर मी नंतरला मसाल्यामध्ये लसूण घेतलेले आहेत. तर आता बघू शकता आपली क्विक रेसिपी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.